युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आजची सर्वात मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात खळबळ. नाशिकचा अलीबाबा आणि त्याचे 40 चोर कोण? सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांची नावं डायरीत. पडद्यामागील सर्वात मोठा चेहरा लवकरच उघड होणार. या क्षणाची सर्वात मोठा अपडेट थेट घटनास्थळावरून पहा. युवराज डोंगरे न्यूज, आज का स्टार. नमस्कार, मी युवराज डोंगरे. आपण बघत आहात आज का स्टार न्यूज. अशोक खरातला 40 आमदार भेटायला आले होते. कोण आहे ते 40 आमदार? कुठल्या पक्षाचे आहे? कुठले नेते आहे? कुठल्या मंत्रिमंडळातले आहे? जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला माहित पडणार. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट नक्की करायची. 40 आमदार भोंदूबाबा अशोक खरातला भेटायला जायचे, पण त्याचा अलीबाबा कोण आहे? कोण आहे अलीबाबा? ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला तो 40 आमदार आहे ते दिसणार नाही आणि कळणार नाही. जेणेकरून 40 आमदार कुठल्या पक्षाचे आहे, कुठल्या नेते आहे? कारण मंत्रिमंडळांना घाम फुटलेला आहे. त्याच्या ढुंगणातून काय सगळा इकडून घाम निघून राहिला. कारण 40 आमदारचा खुलासा हा अशोक खरातने केलेला आहे, भोंदूबाबाने केलेला आहे. नाशिकचा आशिक भोंदूबाबा हा जेलामध्ये गेलेला आहे, पण कुठली सजा भेटणार हे अद्याप मालूम नाही. पण सीबीआय सीआयडी पूछताछ चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या सरकारचं भवितव्य आहे की देवेंद्र फडणवीस सारखे आपल्याला मुख्यमंत्री लाभले. यांनी त्यांचा खुलासा केला आणि आपल्याला या हरामखोर अशोक खरात आहे त्याला सजा देण्यासाठी. कारण आपल्याला आपल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासारखे नेते लाभले, ह्या कारणामुळे अशोक खरात सारख्या हरामखोराला सजा मिळणार आता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात, रुपाली चाकणकर यांच्या नात्यापासून पण गडबड आहे. यांचं नातं खरं काय खोटं काय काय नाही हे जनतेच्या गूढ रहस्यापासून लपलेलं आहे. यांचं नातं पण तुम्हाला कळणार आपल्या व्हिडिओच्या मार्फत. 40 आमदार कुठल्या पक्षाचे आहे? का बीजेपीचे आहे की काँग्रेसचे आहे का शिवसेनेचे आहे? कोणचे आहे काय आहे अद्याप मालूम नाही कोणालाच, पण आपल्या चॅनलवरती माहित होणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला, पण आता त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा पण राजीनामा दिला. कारण राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होत्या त्या. त्यांच्यावर अटक झाली पाहिजे, नार्कोटेस्ट झाली पाहिजे असं महिलेचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट करा. तुम्हाला वाटते का अशोक खरातच्या माग रुपाली चाकणकर जात असेल? रुपाली चाकणकर बाया पुरवत होत्या काय अशोक खरातला? नक्की कमेंट करून सांगा. आणि हे 40 आमदार कोण आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे. 40 आमदार हे अशोक खरातला भेटायला जायचे आणि जे काय गूढ रहस्य अशोक खरात करत होता कारण हे 40 आमदारला माहित आहे. कळलं का? हे जे गूढ रहस्य आहे हे 40 आमदारला माहित आहे आणि जनतेपर्यंत यायसाठी 40 आमदार येणं गरजेचं आहे की कोण आहे काय नाही. कारण अशोक खरात हे जे कांड करत होता हे सगळं 40 आमदारला माहित आहे, पण हे 40 आमदार कोण आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आपल्या. कारण जेणेकरून 40 आमदार सापडले ना, ते नाव आले ना त्यांचे, तर ढुंगणापासून तर शेल्यापर्यंत घाम फुटणाऱ्या लोकांना त्यांचे झोपा उडालेले आहेत. त्यांना झोप लागत नाही मंत्र्यांना. कारण अशोक खरातची जे डायरी आहे ते सापडलेली आहे. त्या कारणामुळे 40 आमदार तिच्यात उल्लेख काय केलेला 40 आमदारचा. विचार करा तुम्ही की 40 आमदार कोण असेल ते. का त्यांच्यावर आरोप करत आहे रुपाली चाकणकर? रुपाली चाकणकरवर आरोप करत आहे का महिला की रुपाली चाकणकर बेगुन्हा आहे? कारण ते म्हणत आहे मी राजीनामा दिलेला आहे, माझं काही वैयक्तिक अशोक खरातशी नाही, पण माझ्या पर्सनल बाबतीमुळे मी राजीनामा देत आहे. हसत देऊन राहिली होती राजीनामा. हे खरं आहे की खोटं आहे काय आहे नक्की कमेंट करून सांगा. की रुपाली चाकणकर ही व्यक्ती अशोक खरातशी भिडलेली आहे का? त्यांचा काहीतरी
मिलजोल आहे का, त्यांच्या गठबंधन आहे का, की जनतेला माहित नाही, त्यांचं गुड रश लपलेलं आहे का? तुम्ही नक्की कमेंट करा. हे 40 आमदार कोण असल? खराच्या दरबारात 40 आमदार येत होते, ते कोण असल? खराचं जे काय आहे ना कांड केलेले, हे सगळं खराचं 40 आमदारला माहित होतं. पण हे 40 आमदार, त्याच्यात 40 आमदार मध्ये कोण कोण असल? बीजेपीचे असल, कुठले असल? काँग्रेसचे असल, शिवसेनेचे असल, या राष्ट्रवादी कोण असल 40 आमदार ते? की अशोक खरातची डायरी ओपन झाली, अशोक खरातची न्यूज ओपन झाली, अशोक खरातचं कांड ओपन झालं तर मंत्रसंत्रांना घाम फुटले, त्यांना झोपा लागून राहिले नाही. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. कोण असेल ते 40 आमदार? कोण असणार ते 40 आमदार की त्यांना सगळं अशोक खरातचं कांड माहित होतं, भोंदू बाबाचं पुरं कांड माहित होतं, आणि हा अशोक खरात पैसे पुरवत होता लोकांना, राजकीय नेत्यांना पैसे पुरवत होता, इलेक्शनच्या वेळेस पैसे पुरवत होता, बाहेर देशात पैसे ट्रान्सफर करत होता. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. अशोक खरात किती बलाढ्य असेल, हा पैसे पुरवत होता लोकांना. हा व्यक्ती महिलेवर अत्याचार करतच होता, पण हा राजकारणातल्या लोकांचा शहनशाह होता, बाप होता. आणि 40 आमदार याच्या पाशी यायचे, मूत प्यायला यायचे, पाईप धरायचे त्याचे. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. 40 आमदार हे पालतू कुत्ते होते अशोक खरातचे. 40 आमदार हे पालतू कुत्ते होते अशोक खरातचे. आणि अशोक खरातचे जेवढे कांड आहे ना, हे पालतू कुत्त्यांना माहित होतं. त्यांच्या अशोक खरातच्या जे कांड आहे ना, हे पालतू कुत्त्यांना माहित होतं, म्हणजे 40 आमदारला माहित होतं. आणि या भोंदूगिरीच्या जाळ्यामध्ये 40 आमदार अडकलेले आहे. आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली राजकीय चोर कोण आहे? काय वाटते तुम्हाला? नक्की कमेंट करा. राजकीय चोर कोण असेल?